वर्धा जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या निर्गुण हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या प्रकरणातील आरोपीला अखेर अटक करण्यात आली असून शेजारील शेतात काम करणारा शेतमजूरच या हत्येचा आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे। राहुल राजू मडावी वय 30 वर्ष असे आरोपीचे नाव असून संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी तोच आरोपी निघाला आहे। दरम्यान या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात SIT ची स्थापना करण्यात आली आहे। वर्ध्यातील रोठा येथे 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांनी संशयित म्हणून तिघांना ताब्यात घेतले होते। यापैकी राहुल राजू मडावी वय 30 वर्ष हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आरोपी हा मुलीच्या घराजवळील शेतात काम करणारा शेतमजूर असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या निर्देशानंतर विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आली आहे। SIT मार्फत सर्व तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे तपासले जाणार असून फॉरेन्सिक अहवालांच्या आधारे प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची दिशा निश्चित करण्यात आली असून आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे। घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोठा गावामध्ये एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली होती। त्या गुन्ह्याच्या संदर्भाने सावंगी पोलीस स्टेशनमध्ये BNS कलम 103(1), 65(1), 66, 332B, पॉक्सो कलम 4 आणि 6 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी राहुल राजू मडावी राहणार रोठा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास SDPO वर्धा सिटी यांचे नेतृत्वाखाली विशेष तपास पथक याचा तपास करत आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। यामध्ये एक आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। 30 वर्ष जवळपास 30 वर्षाचा तो जवळच्या शेतामध्ये लेबरर म्हणून काम करत होता आणि त्यांच्या नेहमी त्या घरामध्ये येणे जाणे होते। सध्या त्याच्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाला आहे आणि त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। आम्ही तपास करतो त्याबद्दल पुढील तपास। त्याचा 30 वर्ष वेळ। सर याला कुठून ताब्यात घेण्यात आलं? याला त्या गावामध्येच ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याला रात्री चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतले होते आणि तपासामध्ये त्याचा रोल निष्पन्न झाल्याने आता त्याला गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपीने स्वतः तिला दगडाने ठेचून मारलं आणि काही त्याचे आक्षेपार्थ काही त्याच्यात निष्पन्न आलं काय त्यांनी काही कबूल केलं? त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यानेच त्याला अटक केलेली आहे। वर्ध्यातील या अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक प्रकरणात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी नागरिकांच्या भावना अजूनही तीव्र आहेत। आता SITच्या तपासातून या प्रकरणातील प्रत्येक पैलू समोर येणार का आणि आरोपीला कठोर शिक्षा मिळणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे।